स्वामी समर्थांची कृपा, फुटलेली घंटी आणि जागृत श्रद्धा. नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ. आजची गोष्ट आपल्याला सांगते की देवाला मोठे दागिने नाही तर शुद्ध मन आणि खरी श्रद्धा हवी असते. नाशिक जवळच्या एका छोट्याशा गावात सागर नावाचा तरुण राहत होता. तो मंदिरात रोज जायचा, सेवा करायचा, स्वच्छता, दिवे लावणे, पाणी भरणे. त्याच्याकडे पैसे नव्हते पण भक्ती अपार होती. एक दिवस जुन्या मंदिरातील घंटा फुटली. पुजाऱ्यांनी सांगितलं, नवीन घंटा आणायला पैसे नाहीत. आता पूजा कशी होणार? सागरला खूप वाईट वाटले. त्याने ठरवलं, मी स्वतः मेहनत करून घंटा आणणार. तो दिवस रात्र काम करू लागला. लहान लहान काम करून पैसे जमवू लागला. काही महिन्यांनी त्याच्याकडे पुरेसे पैसे आले. त्याने सुंदर घंटा विकत घेतली आणि मंदिरात अर्पण केली. त्या रात्री सागरला स्वप्न पडलं. स्वामी समर्थ त्याला म्हणाले, तुझी घंटा नाही तर तुझा त्याग मला प्रिय आहे. सकाळी मंदिरात गेल्यावर सागरने पाहिलं, फुटलेली जुनी घंटा आपोआप वाजत होती. संपूर्ण मंदिरात मधुर नाद पसरला होता. गावकऱ्यांनी हे पाहून स्वामींच्या चरणी नतमस्तक झाले. सागरच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. त्याला कळालं, देवाला वस्तू नाही, भावना महत्वाच्या असतात. खरी सेवा कधीच वाया जात नाही. श्रद्धा असेल तर अशक्यही शक्य होतं. मित्रांनो, तुम्हीही मनापासून काही चांगलं केलं तर त्याचं फळ नक्की मिळतं. जर ही गोष्ट आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. अशाच भक्तिमय गोष्टींसाठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.